हॅलो नमस्कार, मी नेहा आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा आपला टॉपिक आहे की गृहलक्ष्मींनी, गृहिणींनी, हाऊसवाईफ्सने किंवा होम मेकर्स यांनी स्वतःला व्यवस्थित कसं नीट नेटकं टापटीप असं ठेवावं किंवा आपल्याकडनं कोणत्या चुका होत आहेत ह्या मी काही तुमच्यासोबत त्याच्या टिप्स सांगणार आहे, जे तुम्हाला रोजच्या आयुष्यात आपल्याला स्वतःकडे छान असं लक्ष देता येईल. आपण ज्या काही गोष्टी करत आहोत, साडी नेसत आहोत, ज्वेलरी घालत आहोत, केस कसे ठेवत आहोत, आपलं सौंदर्य कसं जपत आहोत, ह्या टिप्सने तुम्हाला अगदी छान असं समजेल की हां, ह्या गोष्टी आपण नक्कीच फॉलो केल्या तर तुम्ही नक्कीच सुंदर, स्टायलिश आणि नेहमीच आकर्षक, अट्रॅक्टिव्ह दिसणार आहेत. आणि ह्या गोष्टीमुळे तुम्हाला नक्कीच रोजच्या आयुष्यात तुम्हाला पॉझिटिव्हिटी तर येणारच आहे आणि स्वतःवरचं प्रेम नक्कीच वाढणार आहे. ते लेट गेट स्टार्ट. गृहिणी म्हटल्यावर आपल्याला आठवते ती सर्वात आधी साडी. तुम्ही डेली वेअर मध्ये साडी वेअर करत असाल तर तुम्ही नक्कीच लक्ष द्या की ती साडी काठपदराची नको किंवा त्या साडीला काठ असलेली नको. काठपदरची साडी असल्यामुळे हेवी लुक वाटतो आणि ते सांभाळायला सुद्धा आपल्याला कुठेतरी जडच जातं. म्हणून ज्या डेली वेअरच्या साड्या असेल ना त्या बॉर्डरलेस असावा किंवा आता ज्या ट्रेंडिंगला चालू आहेत की अगदीच 1-1.5 इंचाची लेस असते, जसं की ही साडी सुद्धा अगदी प्लेन आहे पण याचा लुक तुम्ही बघू शकतात किती सिंपल आणि सोबर असतं. म्हणून रोजच्या आयुष्यात जर तुम्हाला डेली वेअर साडी असेल तर तुम्ही साडी ही नक्कीच लाईट वेट आणि अगदी सिंपल सोबर असायला हवी, जेणेकरून त्याच्यात तुम्हाला चालताना, काम करताना कोणत्याही प्रकारचं त्या साडीमधून तुम्हाला अडथळे नको यायला आणि सिंपल आणि छान एलिगन्स आणि यंग लुक तुम्हाला असा हवा असेल तर तुम्ही साडीकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. तर नेक्स्ट आहे ब्लाउज. साडीचा देखावा असतो तो म्हणजे ब्लाउज. जसं की आपलं शरीर सुंदर असतं पण खरं सुंदरता असते आतून, म्हणजेच आत्मा. तसं साडीचा आत्मा असतो ब्लाउज. तुम्ही साडी सिंपल जरी ठेवली पण ब्लाउज त्याचा छान अट्रॅक्टिव्ह ब्लॅक किंवा छान मल्टी कलर्सचं छान त्याच्यावर विविंग किंवा वर्क असलेला ब्लाउज एक तुम्ही नक्कीच तुमच्या कबर्डमध्ये ठेवलं पाहिजे. कापड घेऊन एक सुंदर असं ब्लाउज मी स्टिच केलेला आहे, पण हे सुद्धा मी सिंपल न ठेवता त्याला एक छान अट्रॅक्टिव्ह लुक कसा दिला आहे इथं मी यूज केलेला आहे फ्रिल. तुम्ही ब्लाउजची फिटिंगकडे लक्ष देत नाही तेव्हा तुमचा लुक अगदीच गव्हाळा दिसतो. होतं काय, आपलं महिना टू महिना सुद्धा आपलं वजन कमी जास्त होत असतं. म्हणून काय करायचं, आपण आपल्या फिटिंगकडे लक्ष द्यायचं आहे आणि जेव्हा पण तुम्ही ब्लाउज शिवता त्या टेलरला तुमचं योग्य माप द्यायचं आहे, जेणेकरून तुमची जी फिटिंग आहे ती व्यवस्थित दिसेल. आणि जेव्हा तुमचा ब्लाउज योग्यरित्या फिटेड असेल तर नक्कीच तुमचं पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व नक्कीच छान दिसेल. ब्लाउज सुद्धा तुम्ही शिवताना ट्रेंडिंग बघायचं आहे, थोडंसं सर्च करायचं आहे, भरपूर असे ऑप्शन असतात. ह्या साडीवर हा कॉन्ट्रास्ट केला तुम्ही बघू शकता, डोळ्याला किती छान दिसत आहे आणि सिंपल आणि सोबर दिसत आहे. या सुद्धा गोष्टी तुम्ही नक्कीच फॉलो केल्या पाहिजे. कॉन्ट्रास्ट ब्लाउज कसा असावा, त्याचं मल्टिपल कलरमध्ये सुद्धा तुम्ही 1-2 ब्लाउज घेऊन ठेवायला हवेत किंवा थोडंसं गोल्डन कलरचा, ब्लॅक कलरचा, थोडं सिल्वर, एक व्हाईट, हे 3-4 कलर जे कॉमन असतात ते तुम्हाला नक्कीच ट्राय करून कलेक्शनमध्ये ॲड केलेलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला जेव्हा पण कोणती साडी नेसायची असेल तर ते त्याला तुम्हाला पटकन कनेक्ट करता येईल. नेक्स्ट टिप आहे आपली ज्वेलरी. ज्वेलरी म्हटली ना तर तुम्ही काही स्त्रिया काय करतात, रोजच्या आयुष्यात अक्षरशः इतक्या लॉंगच्या लॉंग मंगळसूत्र घालतात. म्हणजे काहींच्या तर पट्टीच्या माळा असतात, काहींच्या ब्लॅक मनीचे मंगळसूत्र असतात किंवा काहींचे रोजच्याच आयुष्यात खूप हेवी असे दागिने ज्वेलरी घालतात. कलेक्शनमध्ये एक छोटं मिनी मंगळसूत्र सुद्धा तुम्ही ठेवायला पाहिजे. जसं की मी हे सोन्याचं मंगळसूत्र आहे, हे मी केलेलं आहे. त्याच्यात बघू शकता तुम्ही सोनं पण आहे, ब्लॅक मनी सुद्धा आहे. आपण जे म्हणतो ना की काळ्या मण्याचं खूपच महत्त्व आहे आपल्या मंगळसूत्राला, तर मी तसं हे करून घेतलेलं आहे. ब्लॅक मनी सुद्धा याच्यात आहे आणि गोल्डचं आहे. रोजच्या आयुष्यात इतकं हेवी दागिने घालू नका. जर सण समारंभ असेल, लग्न असेल, छोटं मोठं सण असतील तर नक्कीच तुम्ही अगदी भरगच्च अशी ज्वेलरी घालून अगदी गळा भरेस्तोवर असं छान ज्वेलरी घाला, पण कधी सण समारंभाला, छोट्या मोठ्या कार्यक्रमांना, कारण ते नक्कीच तुमच्याकडे सगळं अट्रॅक्ट होईल. रोजच्या वापरात कानातले कसे घालू शकतात, इयरिंग्स. तर मला असं वाटतं ना, रोजच्या रोज इतके काहींचे असं अगदी इतके मोठे असे इयरिंग्स असतात. म्हणजे ठीक आहे, मान्य आहे की सोनं बऱ्याच जणांना खूप आवडतं, तर सोन्यात सुद्धा अगदी छोटे नाजूक असे असतात, तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात. छान अशा व्हरायटीमध्ये तुम्हाला ज्वेलरी शॉपमध्ये नक्कीच मिळतील किंवा तुम्ही छान अशा चांगल्या क्वालिटीच्या बेंटेक्समध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात, जर तुम्हाला गोल्ड पॉसिबल होत नसेल डेली रुटीनला तर. नेक्स्ट टिप आहे आपली बांगड्या. आता तुम्ही बघू शकतात मी ती या सिंपल सोप तुमच्यासाठी क्रिएट केलेला आहे. इथं मी वेअर केलेला आहे सिल्वर ऑक्सिडाइज कडं. काही स्त्रिया काय करतात, नेहमीच्या वापरात खूप सारे इथं कडे किंवा खूप साऱ्या बँगल्स रोजच्या वापरात घालतात. काचेच्या घालणं सुद्धा खूप चांगलं आहे, पण जर तुम्ही ट्रेंडिंग किंवा थोडा यंग लुक तुम्हाला द्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही
छान असे रोजच्या वापरात छान असे कडेसुद्धा तुम्ही घालू शकता, त्याच्याने सुद्धा खूप छान लुक येतो. पण जेव्हा तुमच्या इथं खूप फंक्शन वगैरे असेल तर नक्कीच तुम्ही भरगच्च असा हात असलेला छान असे बँगल्स तुम्ही नक्की विअर करा. पण रोजच्या डेली रुटीनमध्ये तुम्ही अगदी छान असे सिंपल एक एक कडे जरी विअर केले तरी खूप सुंदर दिसणार आहे. आणि किंवा जेव्हा आपण बाहेर जातो छोट्या मोठ्या गोष्टींसाठी तर एका हातामध्ये छान अशा बँगल्स घाला आणि एका हातात वॉच घाला, तरीसुद्धा तुमचं स्टनिंग असा लुक येणार आहे. तर ही टिपसुद्धा तुम्हाला नक्की हेल्प करेल असं मला वाटतं. आपली नेक्स्ट टिप आहे हेअरस्टाईल. लॉंग हेअर असतील तर तुम्ही त्याचा बन करून सुद्धा छान असं त्याला अगदी छान छान व्हरायटी ट्रेंडिंगमध्ये सुद्धा छान छान अशा क्लिप्स किंवा हेअर स्टिक मिळतात, त्यासुद्धा तुम्ही यूज करून तुमचा लुक अगदी गॉर्जियस किंवा खूप सारा अट्रॅक्टिव्ह करू शकतात. सिम्पली असं वरती क्लचर लावून त्याला छान असा क्लचरसुद्धा तुम्ही छान असं कोरिया वगैरे मधल्याचं घेतलं ना त्या खूप टिकतात असं मला वाटतं. कारण मी पण तेव्हा यूज केलेले आहेत ना, किती पडू द्या ते तुटत नाही. तर तुम्ही छान अशा क्लचरमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करून आणि छान छान अशा हेअरस्टाईल करू शकता. नेक्स्ट आणि खूप महत्त्वाची टिप म्हणजे लिपस्टिक. लिपस्टिकमध्ये तुम्ही न्यूड शेड म्हणजे काय, जो आपल्या स्किनचा कलर असतो ना त्या कलरची सुद्धा लिपस्टिक मिळते. नो मेकअप लुक सुद्धा तयार करू शकतो. म्हणजेच काय, तुम्ही ती लिपस्टिक लावून सुद्धा छान टचअप तर देऊ शकता लुकला, पण कोणाला समजणारच नाही की तुम्ही लिपस्टिक लावलेली आहे असं. किंवा लिपस्टिकची क्वालिटी तुम्ही जर चांगली ठेवली तर तुम्ही ते डेली सुद्धा वापरू शकतात. किंवा तुम्हाला लिपस्टिक रोजच्या रोज अवॉइड करायची असेल तर तुम्ही छान अशा लिप बाममध्ये इन्व्हेस्ट करा. जे टिंटेड लिप बाम असतात थोडंसं लावलं तरी तुमच्या लिप्स अगदी नॅचरल दिसतात, अगदी नॅचरल पिंक शेड दिसतो. तुम्ही तशासुद्धा लिप बाममध्ये नक्की इन्व्हेस्ट करा. नेक्स्ट टाइम महत्त्वाची टिप म्हणजे आपली टिकली. आता तुम्ही बघू शकता ह्या लुकसाठी मी अगदी सिंपल आणि खूप नाजूक अशी टिकली लावलेली आहे. आता बरेच जण ना खूप मोठी टिकली लावतात, अगदी मोठी की म्हणजे एकदम त्यांचं लक्ष जाईल टिकलीवर. तसं सुद्धा काहीच्या चेहऱ्याला अगदी सुंदर दिसतं. काहींचं समजा फोरहेड खूप मोठं आहे तर त्यांना नक्कीच मोठी टिकली शोभू शकते. पण अगदी तुम्हाला सिंपल सोबर अगदी नाजूक दिसायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही लाल किंवा चॉकलेटी रंगामध्ये किंवा तुम्हाला जर आवडत असेल साडीला मॅच अशी, जसं की मी आधी राहायचे लग्नाच्या वेळेस अगदी माझं सगळं मॅचिंग असायचं आणि ते खूप सुंदरही वाटायचं. जसे आवडत असेल तर नक्कीच तुम्ही टिकलिंगमध्ये इन्व्हेस्ट करा. नेक्स्ट टिप आहे आपली डोळ्यांचं सौंदर्य सुद्धा खुलवू शकतात. तर कशाने, एक छान असं स्मज प्रूफ काजळ पेन्सिल घ्या. या सगळ्या गोष्टींचं एक छान असं मेकअप पाऊच करा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या आयुष्यामध्ये खूप धावपळ होणार नाही. आणि एकदा जर तुम्हाला या गोष्टींची सवय लागली ना, अगदी तुम्हाला जिथं 10 मिनिटं लागतात तिथं हळूहळू तुम्हाला 5 ते 2 मिनिटं लागायला सुरुवात होईल. तर हा होता आजचा सुंदर असा व्हिडिओ. हा टॉपिक मला सुचला कारण मी पण एक गृहिणी आहे, मला पण असं राहायला आवडतं. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लेडीजपर्यंत शेअर करा. अशा छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया पुन्हा एका छान अशा व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप धन्यवाद.